ही फुलं पाहून आम्हाला असं वाटतं की ना आकाशातल्या ज्या चांदण्या असतात ना त्याच्या जमिनीवरती पडल्यात, त्यांचा सडा पडलाय. किती सुंदर आहे. असं मधून चालतोय. वाव. की आम्ही आता जात आहोत कास पठारला. आता दुपारचा 1 वाजलेला आहे. आता बघूया कसं काय आहे तिथे. चांगलंच असेल, जे काय असेल चांगलं. कास पठार हे कास पठार फ्लावर व्हॅली म्हणून जगप्रसिद्ध आहे. कास पठार आज भारतात महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून 1,40,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध जैवविविधता असणारे एक ठिकाण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतावर वसलेले आहे. तर हे जे दादा आहेत ना ते आपल्याला गाईड करतायत पार्क करायला. तर आम्ही ना गाडी मस्त इथे उभी केली आहे आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही बघू शकता. भरपूर पार्किंग आहे. माहिती नाही कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, बट जिथे सगळे लोक जातात तिकडे जातोय. थंड हवा सुटली आहे, मजा येते. आपली गाडी पार्क करून आम्ही या एकदम कम्फर्टेबल बसमध्ये बसलो आणि ही बस डायरेक्ट आपल्याला कास पठार येथे सोडते. गेट नंबर 1, 2, 3च्या आसपास सोडते. मस्त एकदम. युनेस्कोने 2012 मध्ये सेंट पीटर्सबर्ग रशिया येथे आयोजित जागतिक वारसा समिती दरम्यान कास पठाराची जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषणा केली. तर यार या बसने आम्हाला उतरवलं. आता पुढे जातोय. आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली कास पठारची प्रति व्यक्ती 150 रुपये आणि वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देतो. ऑफलाईन बुकिंग सुद्धा अवेलेबल आहे. तर मागचा जो गेट आहे ना तिकडे चेकिंग वगैरे केली, किती माणसं आहेत वगैरे, आणि सोडलं. ते फक्त पावती बघितली, रिसिप्ट बघितली. म्हणाली इकडे 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 कुठे यायचं. हां चल. तर मित्रांनो आपली कास पठारची जी जर्नी आहे ना ती चालू करूया. घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव तर बोला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्यांनी इथे सांगितले की कास पठार कुठल्या सीझन्स मध्ये कसं दिसतं, म्हणजे कलर्स त्यांचे किती सुंदर आहे. आपण कुठे आहोत आता. खाली ऑगस्ट, खाली ना इथे. ऑगस्ट सप्टेंबर राईट. आई की नाही सुंदर. अजूनपर्यंत पुढे गेलो सुद्धा नाहीये. हे बघा इकडून पण जाऊ शकतो. अरे आपण स्टार्टिंगलाच हे आम्हाला पहिलं फुल दिसले. जर तुम्हाला मित्रांनो फुलांची एक्सपर्टीज असेल ना, तर फुलांची इन्फॉर्मेशन असेल ना, तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, सो दॅट सगळ्यांना कळेल. हे बघा हे पिंक कलरचं आहे. यार मित्रांनो किती सुंदर आहे. सगळीकडे जिथे नजर जाते तिकडे फक्त फूल आहे. इतकं सुंदर पण असू शकतं. कुठली वस्तू माहिती नव्हती यार. इतके फ्लावर्स तर आयुष्यात कधी बघितले नाही. तर आम्ही किती ऑब्झर्व केलं की जिथे जिथे एंट्री बॅन आहे ना, म्हणजे तिथे जाऊ शकत नाही, तर यांनी काय केलं आहे की हे बघा एक काटेदार झाडं आहेत ते तिथे ठेवले. कास पठारावर 850हून अधिक प्रकारच्या फुलांच्या जाती आढळतात आणि त्यापैकी 29 प्रजाती ह्या फक्त कास पठारावरतीच आढळतात. कास पठाराच्या नावामागे 2 कथा आहेत. आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून आज कास पठार हे नाव पडले गेले आहे अशी एक कथा आहे. आणि दुसरी कथा अशी आहे की कासाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास असे पडले गेले आहे. कास पठारला भेट देण्याचे नियोजन करताना वेळ खूप महत्त्वाची आहे. फुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबर मध्यापर्यंत चालू राहतो. तर ना सगळे लोक मागे आहेत आणि आम्ही इकडे आलो. इकडे आहे ना कोणीच नाही आहे. बेस्ट आहे. आणि आम्हाला बघून मागचे पण लोक येत आहेत. तो ड्रोन अलाउड नाही आहे तर तो खाली पाडायला सगळे लोक ओरडत आहेत. तर आम्ही ना 1 तासापासून चालतोच आहे आणि एक मस्तपैकी असं काही लोकेशन मिळालं आहे. हा एक लक्ष ठेवा की फुलं तोडू नका आणि फुलांवर बसू नका, फुलांवर पाय ठेवू नका. इकडे एक पायवाट आहे, तिकडे बसलो आहे. कोणीच नाही आजूबाजूला, तुम्ही बघू शकतात. आणि आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे ना खूप बेस्ट आहे यार. बघा ना आजूबाजूला कोणीच नाही आहे. तर मी हायली रेकमेंड करतो तुम्हाला कास पठारला यायला. दिवसाचे 3 स्लॉट्स आहेत. एक स्लॉट आहे 7
ते 11, सकाळी 7 ते 11. नंतर आहे जो मी स्लॉट सिलेक्ट केलेला तो आहे 11 ते 3 आणि जो इव्हनिंगचा स्लॉट आहे तो कदाचित 3 ते 6 वाजेपर्यंत आहे आणि पर पर्सन 150 रुपये आहे. 2 पर्सनला आम्हाला लागले 300 रुपये. आम्ही आता तेच बोलत होतो की काका आणि काकू मस्त चिल करतात बसून. मस्त दिसत. खरंच. चला बाय बाय. दादा आम्हाला गेट नंबर 1 कडे जायचं. तर आम्ही गेट नंबर 2 कडून बाहेर येऊन जातोय गेट नंबर 1 कडे. महाराष्ट्रात कास हे साताऱ्यापासून 30 किलोमीटर आणि महाबळेश्वरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आलेलो आहोत आम्ही गेट नंबर 1 कडे. हे देखील लक्षात ठेवा की हे स्थान युनेस्को जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे आणि दररोज फक्त 3000 पर्यटकांनाच इथे जाण्याची परवानगी आहे. तर मित्रांनो हे जे आम्ही बघतोय ना फुलं, डोंगर आणि हिरवळ, मला एकच खटकतंय की किती मी कॅप्चर केलं ना या कॅमेऱ्याने, कुठल्याही कॅमेऱ्याने इतकं कैद नाही करू शकत यार. हे जर तुम्हाला अनुभवायचं ॲक्च्युअलमध्ये अनुभवायचं असेल ना तर तुम्ही इकडे या, कास पठारमध्ये या आणि हे अनुभवा. म्हणजे फुलं एकदम मोठे नाही आहेत, म्हणजे एकदम प्रॉपर बहरलेले नाही आहेत, एका बोटच्या आकाराचेच आहेत. तर त्यामुळे तुम्हाला थोडं वाकून वगैरे बघायला लागतं. बट हा जो लँडस्केप आहे ना पूर्ण यार, तो मी नाही कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकत. मी खूप ट्राय केलं, खूप वेगवेगळे अँगल्स कॅप्चर केले, बट निसर्ग आहे तो निसर्ग आहे. तर निसर्गासाठी एक लाईक द्या यार आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर्स होणार आहेत. आपलं यूट्यूबचं जे कुटुंब आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्हचं ते वाढवा. जर तुम्ही येत असाल ना आत्ता म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरला कास पठारमध्ये तर गेट नंबर 1 कडे हमखास या. बिकॉज इकडे ना मोठे मोठे फुलं आहेत. ही फुलं पाहून आम्हाला असं वाटतं की ना आकाशातल्या ज्या चांदण्या असतात ना त्याच्या जमिनीवरती पडल्यात, त्यांचा सडा पडलाय. तर आम्ही तिथून एकदम चालत आलो आणि हे बघा जे चालत आलो ना ते पूर्ण वरतीत आहे. अति सुंदर यार, खूपच सुंदर. जर तुम्ही कास पठारला भेट देण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी काही उपयुक्त टिप्स आहेत. आपले उबदार कपडे पॅक करून घ्या, कारण कास पठारावर जोरदार वाऱ्यांसोबत अतिशय थंड वारेही वाहतात. त्या तलावाकडून पुढे जातोय आणि आता फुलं बाजूलाच आहेत, कळ्या आलेत, बट अजून फुले भरली नाही आहेत. किती सुंदर आहे, असं मधून चालतोय. वाव. फुलांचा विस्तार पाहण्यासाठी खूपच चालावे लागते, त्यामुळे आपल्या पायांची काळजी घेण्यासाठी सर्वात आरामदायक शूज घाला. पाणी वगैरे पाहिजे काय तुम्हाला? पाणी नको, पाणी आम्ही आणतो. अच्छा ठीक आहे. इतक्या उन्हात कधीपासून तुम्ही उभे? सकाळी 7 आणि संध्याकाळी 6 वाजेपासून. मस्त काका आहे ना आम्हाला डायरेक्शन सांगतायत, फोटोज वगैरे. मग दररोज तुम्ही चालत जातात 1 तास 1-1.5 तास ना? मस्त वाटलं काका तुम्हाला भेटून. चला चला बाय काका.
बाय. भेटूया परत. काळजी घ्या. तलाव आहे ना दिसणं चालू झालेलं आहे, तर अजून पुढे जाऊया, अजून पुढे बघूया काय काय आहे. बरंच लांब जायचे ते बघा, तिकडे आहे ना, तिकडे जायचं आहे आपल्याला. पण आता आहे ना वेदर खूपच छान झालंय. तर मित्रांनो इथे एक आहे ना मस्त अशी सुंदर जागा दिसली. तिथे तुम्हाला दिसते, आता दिसत नसणार, अँगल खाली आहे, बट ते आहे ना ते कास तलाव आहे. कोणीच नाही आहे, कोणी म्हणजे कोणी. इतकी मजा येते आहे ना. जे एक्सपिरियन्स आहे ना, जो एक्सपिरियन्स आहे 100% वर्थ आहे यार. तुम्ही इकडे या. जरी तुमचे आई बाबा वृद्धस्थ असले, नाहीतर तुमचे आजी आजोबा असले, तरी तुम्ही इकडे त्यांना घेऊन येऊ शकतात. काही हायकिंग नाही, काही नाही आहे, डायरेक्ट बस तुम्हाला सोडते. अटकं काही चढण नाही आहे, उतरण नाही आहे, तर आरामात तुम्ही हे एन्जॉय करू शकता. हे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मिस केलं ना, तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करतायत मित्रांनो. तुम्ही इकडे या, व्हिडिओला लाईक करून या, चॅनलला सबस्क्राईब करूनच या. तर यार सकाळी 4ला उठून 5 वाजेपासून गाडीत चालवतोय. चेक इन केलं हॉटेलमध्ये. रात्री ना 3 तास झोपलो असेल, 3 ते 4 तास. 12ला झोपलेलो, 4ला उठलो, 4 तास झोपलो. आणि आता झोपायला मला अशी काही जागा मिळाली. तर आता टाईम आलेला आहे या अतिशय सुंदर अशा जागेला बाय बाय बोलायचं. बिलकुल मन होत नाहीये अजून. जसं आता संध्याकाळ होते ना, तसं अजून थंडगार हवा येते. तर चला यार थोडं झोपलो. आता 4:15 झालेले आहेत, 15-20 मिनटं झोपलो. चला परत जाऊया. यार मित्रांनो आज एक ड्रोनची कमी खलते. बघितलं तर ड्रोन उडवत आहेत मस्त. जरी अलाउड नाही, पण यार नेक्स्ट टाइम जर होपफुली सगळं ठीक राहिलं तर यार ड्रोन घेऊन येऊ. कास पठारला ड्रोन घेऊन येऊ आम्ही. लोक बर्थडेला एक फ्लावर एक्सपेक्ट करतात, मला तर पूर्ण बगीचा मिळालाय. हां, तर आता आम्ही येताना ना बसवाल्या काकांचं कॉन्व्हर्सेशन ऐकलं. तर ते म्हणत होते की ना इकडचा सगळा एरिया आहे ना, इथे ना कुठले पण वन्य प्राणी फिरत असतात आणि ते लोक इथेच राहतात. तर ते म्हणाले की ना ते रोज बिबट्या, वाघ असं गोष्टी बघत असतात, म्हणजे रोज, कारण की ते इथेच राहतात ना रात्रीचे पण. तर फायनली मित्रांनो आपल्या पार्किंगकडे आलो आहे. आणि जे भरलं होतं ना पार्किंग, ते आता पूर्ण खाली आणि आपली एकच गाडी आहे तिकडे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. तर होपफुली हा तुम्हाला व्हिडिओ कास पठार स्पेशल व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं जे यूट्यूबचं जे कुटुंब आहे, रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्हचं जे कुटुंब आहे ते वाढवा. आता 900 मेंबर्स आहेत. 900चे 1000 करा, 1000चे 10,000 करा, 10,000चे 1 लाख करा, 1 लाखचे 1 करोड करा. राहू द्या 1000 तर करा. हर हर महादेव, हरे कृष्णा आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो मला एक खूप चांगली गोष्ट वाटली कास पठारची. जे 150 रुपये जे घेत आहेत ना एंट्री फीस पर पर्सन, त्यात सगळे इन्क्लुडेड आहे. म्हणजे जी बस राईड मी तुम्हाला दाखवली ते सुद्धा इन्क्लुडेड आहे. पार्किंग इन्क्लुडेड आहे, म्हणजे पार्किंग फ्रीच आहे. तर हायली रेकमेंडेड प्लेस आहे. काही निगेटिव्ह पॉइंट्स नाही आहेत या जागेबद्दल. आणि त्यांनी स्पेशल बसेस ठेवल्या आहेत याच्यासाठी की लोक पर्सनल व्हेकल्स घेऊन तिकडे जाणार आणि रस्ता 1 वे आहे आणि खूप ट्रॅफिक होणार. आणि जे लोक बाहेरून येतात लांबून, त्यांना मग कधी कधी असं होतं की त्यांना वेळच नाही मिळत की त्यांना बघायलाच. आम्ही जातच होतो या रस्त्यावरून. या साईडला कास पठार आहे, या साईडला आपलं हे आहे काय म्हणतात रिसॉर्ट आहे. आणि आम्ही इथे थांबलो. पुष्पसागर म्हणून एक रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट म्हणजे घरगुती टाईप आहे, स्नॅक्स वगैरे. तर काकांनी मस्त ना गवती चहा दिली आहे यार. ही बघा मस्त गवती चहा आणि सुगंध पण एकदम मस्त येतो यार. आणि ही चहा अशा निसर्गाला बघून पिणं म्हणजे यार थँक्यू का.